नमस्कार. मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच्या भागात आपण या जे झुण बहुते तोंडली त्याचं भरीत पाहिलं. तर आजच्या भागात आपण उरलेल्या तोंडल्यांचा मसाले भात बघूया. तर इथे मी एक साईडला मिरची आणि आल्याचं जाड असं वाटण करून घेतलं, म्हणजे खरडा करून घेतला. इथे जाड बुडाच्या पातेल्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि भरपूर कढीपत्ता घालून घेतला. त्यावर आता तो आपण जो खरडा केला आहे तो घालून घ्यायचा. हे सर्व छान परतून घ्यायचं. त्यावर हळद आणि काळा मसाला घालायचा आहे. हे सर्व छान पुन्हा एकदा परतून घ्यायचं. त्यावर तोंडली, हिरवा वाटाणा आणि काजूचे तुकडे हे सर्व घालून पुन्हा एकदा मिक्स. एक साईडला मी आंबे मोहर 3 वाटी तांदूळ धुवून साईडला ठेवला. हे छान परतून झालं की मग त्यावर आपण तांदूळ घालून घ्यायचे. आज संकष्टी आहे आणि मला खरं तर बाकी सर्व करायला वेळ नाही, कारण उद्या पुन्हा पहाटेची माझी फ्लाईट आहे. मला बाहेर जायचं आहे. तर जर जास्तीचं काय केलं भाजी पोळी तर मग उरलं की फ्रीजची धन. त्यापेक्षा मी विचार केला एकच छान आपला मसाले भात करूया, जो नैवेद्यालाही दाखवता येईल, कारण ह्यात कांदा लसूण नाही आहे. आता मी याच्यात मीठ घालून घेतलेलं आहे आणि गरम गरम 1.5 पट पाणी घातलं आहे. 3 वाट्या तांदूळ होतं तर मी त्याच्यात 3 वाटीच्या 1.5 पट पाणी घातलं आहे. इथे आता थोडंसं भात अर्धा कच्चा असताना गूळ घालून घेतलं आहे. खूप लोकांनी मला मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर सांगितलं होतं, मॅडम साखरच्या ऐवजी गूळ घाला, त्यानंतर साईचं दही घाला. मग मी या प्रकारे यावेळेस केला. म्हटलं चला आपल्या व्ह्यूवर्सचं पण थोडंसं ऐकायला पाहिजे, म्हणून मग मी त्या टाईप केलं. आता हे सर्व परतून झाल्यावर इथे मी 1 चमचा तूप घातलं, खोबरं घातलं, कोथिंबीर घातली. आता पुन्हा हे सर्व मिक्स आणि मग झाकण ठेवायचं आहे. आता उरलेला जो 20% शिजायचा राहिलेला आहे भात, तो शिजवून घ्यायचा आहे. हे पहा मस्त घमघमाट सुटला आहे. आणि इथे मी आता खोबरं आणि कोथिंबीर घालून सजावट करणार आहे. तर आपलं पानही मी वाढायला घेतलं एक साईडला. हे पहा उपवासाचं पान तयार आहे नैवेद्याचं. चला तर मग भेटू उद्याच्या भागात.